कोल्हापूर विभागाचं DHSचं एक लेटर आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात. हे बघा, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ. ठीक आहे, 3 तारखेचं लेटर आहे. याच्यामध्ये विषय बघा, गट क पदभरतीकरिता कागदपत्र पडताळणीबाबत ग्रंथपाल. तर हे कशासाठी टाकलेलं आहे त्यांनी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर कागदपत्र पडताळणी करिता ग्रंथपाल या कॅडरसाठी टाकलेलं आहे त्यांनी. पण मी हे का दाखवतो की सर्वांचं ऑलमोस्ट सेम राहील आता, म्हणजे प्रत्येक कॅडरचं आणि प्रत्येकाचं वेगवेगळे डेट पडतील, वेगवेगळं चिठ्ठी लेटर पडेल, पण प्रोसिजर सेम राहील सर्वांची. तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी कसं सांगितले प्रोसिजर, काय काय लागेल, डॉक्युमेंट काय असेल. तर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क संवर्गाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 30/12. ठीक आहे, हे प्रत्येक लेटरमध्ये आपण बघतो, हे कॉमनच आहे. ठीक आहे, 30/7 ते 12ला परीक्षा झाली, TCSने एक परीक्षा घेतली, त्याच्यानुसार निवड यादी लावली, प्रतीक्षा लावली. ठीक आहे, हे कॉमन आहे. ठीक आहे, हे प्रत्येक लेटरमध्ये ते आहेच. पुढे बघू नेमका याच्यामध्ये आणखी. त्या अनुषंगाने आपणास सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार, मी आता पुढे दाखवतो तुम्हाला, त्यांनी शेड्यूल पण दिलेलं आहे, टाईम टेबल. सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशन प्रक्रियेबाबत, समुपदेशन प्रक्रिया म्हणजे काउन्सिलिंगसाठी. ठीक आहे, काउन्सिलिंगसाठी तुम्हाला सूचनानुसार वरिष्ठ क आपली ग्रंथपाल पदी कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार आपण या पत्राद्वारे कळण्यात येते की आता यांना कधी बोलवलेलं आहे ग्रंथपालांना? 8 तारखेला सकाळी 9:30 पूर्वी. ॲड्रेस आता प्रत्येकाचा असंच देतील लेटर, तुम्हाला ॲड्रेस त्याच्यामध्ये सांगतील. आता त्यांचं कुठं आहे बघा, प्राचार्य आरोग्य सेवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापूर, हे ॲड्रेस आहे. त्या ॲड्रेसवरती त्यांचं काउन्सिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन्ही कागदपत्र पडताळणी याच्यासाठी उपस्थित राहायचे. समुपदेशन व कागदपत्र पडताळणी. समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग तुमचं जागेसाठी, आणि कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकाच दिवशी होतं DHSचं. मी स्टार्टिंगपासून तुम्हाला ते सांगतो आहे, हे एकाच दिवशी होतं DHSचं. त्यांना काहीच स्टेप नाही, एकाच दिवशी सर्व प्रोसेस कंप्लीट करतात ते. त्याच्यानंतर नेक्स्ट, उपस्थित राहावे. सोबत दिलेल्या सूचना व वेळापत्रकानुसार समुपदेशनासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र, मूळ कागदपत्र व एक स्वसाक्षांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे. आता त्यासाठी तुम्हाला काय नाही, एकतर मूळ कागदपत्राचा सेट, ठीक आहे, मूळ कागद ओरिजिनल डॉक्युमेंट, व एक स्वसाक्षांकित म्हणजे स्वतःची साईन केली, सेल्फ अटेस्टेड. स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड एक झेरॉक्सचा प्रत सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे सेल्फ अटेस्टेड एक झेरॉक्स सेट तुम्हाला लागेल आणि एक ओरिजिनलचा सेट तुम्हाला दाखवण्यासाठी तिथे लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट, खाली डॉक्युमेंट दिले त्यांनी काय काय लागेल. हे SSC HSC पदवी, पदविका, पदव्युत्तर मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र, तुमचं जे काही एज्युकेशन झालं आहे त्याच्यात, ग्रंथपालचं जे असेल त्याच्यासाठी. आता नर्सिंगचं जर असेल तर तुमचे नर्सिंगचे डॉक्युमेंट, ठीक आहे, ज्या त्या कॅडरचं जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे कंपल्सरी तेवालं. त्याच्यानंतर नेक्स्ट, जात वैधता प्रमाणपत्र. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी, किंवा म्हणण्यापेक्षा दोन्ही लागतं की ते ऑब्लिक का दिले की नसेल तरी चालतं, कास्ट किंवा कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटीचं कसं आहे, कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालतं. ठीक आहे, कास्ट असेल तरी काम होऊन जाईल. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही की पाहिजेच म्हणून. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर 6 मंथ नंतर पण तुम्ही देऊ शकता. 6 महिने तुम्हाला वेळ मिळेल, त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही नंतर देऊ शकता जॉईनिंग नंतर. त्याच्यामुळं याचा काही प्रॉब्लेम नाही कास्ट व्हॅलिडिटीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आदिवासी प्रमाणपत्र. आदिवासी म्हणजे आपलं नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल. ठीक आहे, ते वालं सर्टिफिकेट ते एक लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता इथून पुढले हे जर कोणाला लागू असतील तरच, ठीक आहे, कंपल्सरी डॉक्युमेंट नाहीत. कोणते कोणते कंपल्सरी नाहीत, कोणते कोणते आहेत बघा, हे वरचे तर तुम्हाला लागतीलच सर्वांना. त्याच्यानंतर हे खालचं जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे ज्या कास्टला आहे आणि तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी, म्हणजे जसं विजय असेल, NT असेल, OBC असेल, ठीक आहे, NTच्या सर्व आले, BCD, ठीक आहे. तर हे सर्व कॅटेगरी ज्यांना नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठी जर लागू असेल, तुम्ही त्यातून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ती नॉन क्रिमिनल लागेल. त्याच्यानंतर पॅरामेडिकल पदासाठी आवश्यकतेनुसार नोंदणी कार्ड प्रमाणपत्र लागू राहील, म्हणजे रजिस्ट्रेशन. ठीक आहे, ज्या कॅडरसाठी आता रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट, अर्जात नमूद पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड. ठीक आहे, मी ॲड्रेसचं मला सारखं खूप सारे क्वेश्चन मी Q&Aमध्ये पण सांगितलं होतं. ॲड्रेस प्रूफचा काही विषय नाही, साधा आधार कार्डही चालतं. ठीक आहे, ते रहिवासी देऊ का, हे देऊ का, ठीक आहे, ते वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला हे डोमेसाईल नॅशनॅलिटी तुम्ही देत आहे ना, ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला काही सेपरेट रहिवासी वगैरे देण्याची काही गरज नाही. साधा ॲड्रेस प्रूफ तुम्ही आधार कार्ड पण चालेल, मी तुम्हाला म्हणलं होतं. ठीक आहे, तर ते आधार कार्ड बघा तेवढ्यावर पण भागून जाईल. आणि इव्हन असं पण नाही की आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसवर तुम्ही खरं राहताय का, तुम्ही तिथं जो लिहिताय तो सेम आहे का, काही फरक पडत नाही. ठीक आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे त्याची झेरॉक्स काढून द्या, काही फरक पडणार नाही. ठीक आहे, ॲड्रेसचा काही इश्यू नसतो. नेक्स्ट, 2 पासपोर्ट साईज फोटो
व फोटोसह ओळखपत्र. ठीक आहे, फोटो आणि फोटोसह ओळखपत्र म्हणजे कोणतंही चालतं, एक आय डी आपलं हे पण चालेल, पॅन कार्ड पण चालेल, आधार कार्ड पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट, सक्षम प्राधिकाराचे खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन, माजी सैनिक, EWS, फवारणी कामाचा अनुभव असल्याचे अनुभव प्रमाणपत्र लागू असल्यास. ठीक आहे, हे लागू असल्यास कोणाला, म्हणजे ज्यांनी असे कोणी स्पेशल रिझर्वेशनचा बेनिफिट घेतला आहे, ज्यांनी खेळाडूमधून फॉर्म भरला आहे, तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन, माजी सैनिक, तर अशामधून कोणी फॉर्म भरला असेल तर त्याचे सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट, शासनाने ठरवून दिलेली संगणक अर्हता उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे MSCIT. ठीक आहे, MSCIT पण लागेल. आता ह्याचं पण हे कंपल्सरी नाही. ठीक आहे, नसेल काही प्रॉब्लेम नाही, 2 वर्ष वेळ मिळतो तुम्हाला, तुम्ही नंतर पण काढून देऊ शकता. ठीक आहे, सेम इथं जसं कास्ट व्हॅलिडिटीचं मी सांगितलं होतं, त्याला पण काही प्रॉब्लेम नाही, नसेल तर चालतं, 6 महिने तुम्हाला वेळ मिळतं, तुम्ही नंतर देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वयोमर्यादेबाबत जन्मनोंद प्रमाणपत्र म्हणजे आपलं बर्थ ह्याच्यासाठी, डेट ऑफ बर्थ चेक करण्यासाठी वयाचा पुरावा काय असेल तुमचं, एक तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा SSC प्रमाणपत्र म्हणजे 10th पासिंग सर्टिफिकेट चालेल, सनद. ठीक आहे, किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC पासिंग किंवा बर्थ सर्टिफिकेट, ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक सर्टिफिकेट लागेल तुम्हाला ह्याच्यासाठी, वयाच्या पुराव्यासाठी. हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडले, हे पण कंपल्सरी आहे सगळ्याला. आपण DMRच्या वेळेस पण बघितलं होतं. ते काय नाही, जस्ट एक झेरॉक्स असते, बस हाताने त्याच्यावर आपलं नाव त्याच्यावर लिहायचं असतं, किती मुलं आहे 2005च्या, आणि नंतर 0, 1, 2, 3 ते लिहायचं असतं फक्त खाली नाव. ठीक आहे, त्याचा फॉर्मॅट आपण ग्रुपवर टाकलेला पण याच्या आधी पण, त्याची एखादी प्रिंट राहू द्या सोबत. तसं तर ते देतात DHS वाले, असं DMR सारखं नाही तुम्ही घेऊन या, सगळं DHS वाले देतात. ठीक आहे, झेरॉक्सचं बंडल घेऊन बसलेले असते ते देते, तर तिथे गेल्यास फक्त त्याच्यावर तुमचं नाव टाकून सही करून द्यायचं, संपला विषय. ठीक आहे, तर हे सगळ्यांसाठी प्रोसिजर तर सेमच राहील. डॉक्युमेंट हे असे लागतील. आता हे ग्रंथपालचं आहे कोल्हापूर डिव्हिजनचं, असंच आता प्रत्येक डिव्हिजनचं, प्रत्येक कॅडरचं येईल लेटर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आता ह्यांचं शेड्यूल बघा, ह्याचं कसं आहे हे बघा. हे त्यांनी 8 तारखेला तर बोलवलं होतं, तर त्याच्यामध्ये नोंदणी सकाळी 9:30 ते 10:30, प्रमाणपत्र तपासणी 10 पासून पुढे, समुपदेशन फेरी 11 ते 11:30, समुपदेशन 11:30, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग. ठीक आहे, काउन्सिलिंगसाठी. तर आणि नियुक्ती आदेश उमेदवाराचे पूर्ण झाले असतात का. ठीक आहे, आता ह्याने टाईम दिला आहे, पण ह्या टाईमचं काही घेणं नाही. ठीक आहे, ते हे शेड्यूलनं काही नाही, दिवसभर चालतं ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हे देतात टायमिंग, पण हे जस्ट नॉर्मल फॉर्मॅलिटी. ठीक आहे, सकाळी 9, 9:30 वाजता जा तुम्ही, ते दिवस जाते त्याच्यामध्ये पूर्ण ही प्रोसिजर होण्यामध्ये, काउन्सिलिंग होणं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं. तर मी याच्या आधी पण सांगितली तुम्हाला प्रोसिजर. सुरुवातीला हे होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर काउन्सिलिंग होईल. काउन्सिलिंगमध्ये म्हणजे तुम्हाला विचारतात कोणतं पाहिजे सेंटर वगैरे ते. त्याच्यानंतर नियुक्ती आदेश. ठीक आहे, मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की याच्या आधी म्हणलं होतं आत्तापर्यंत जसं DHS केलं, यावेळेस पण तसंच आहे. नियुक्ती आदेश बघा, उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यावर तात्काळ, म्हणजे तुमचं आता 8 तारखेला बोलवलं, सेम आता हे सगळ्या कॅडरसाठी असंच असतं DHSचं. DHS काय करतं, एक तारीख देतं. आता जसं यांचं 8 तारीख दिलं आहे, DVला बोलवतो, डायरेक्ट सिलेक्टेड म्हणूनच बोलवतो तुम्हाला. DVला गेलो तुम्ही, डायरेक्ट डॉक्युमेंट चेक करतं, सर्व डॉक्युमेंट ओके असतील तर लगेच ऑन द स्पॉट तुम्हाला ऑर्डर देतं, तुम्ही इमिडिएटली जाऊन जॉईन करू शकता. DMR सारखं कधी येईल, त्याच्यानंतर लिस्ट कधी लागेल, एलिजिबिलिटी लागेल का, सिलेक्शन लिस्ट लागेल का, त्याच्यानंतर ऑर्डर कधी येईल, DHS तसलं काही खेळत बसत नाही. एका दिवसामध्ये सर्व प्रोसिजर त्यांची. DHSची प्रोसेस कशी आहे, ज्या दिवशी स्टार्ट झाली त्याच दिवशी एंड होते, एकाच दिवसात. ठीक आहे, त्याच्यामुळं DMR एवढं खेळत बसत नाही. ती एकदा चालू झाली एकाच दिवसात सर्व A to Z प्रोसिजर कंप्लीट, ऑर्डर घेऊन जा जॉईन व्हा. ठीक आहे, तर आता हे ग्रंथपालसाठी आहे, पण सर्व कॅडरचं असंच होईल प्रोसिजर, पण डेट वेगवेगळे असतील. ठीक आहे, आता हे ग्रंथपालची 8 तारीख आलेली आहे आणि कोल्हापूर डिव्हिजनचं, तर आता प्रत्येक डिव्हिजनचं तुमची डेट येईल आणि तसं त्या डेटला तुमचं DV आणि ऑर्डर दिल्या जातील. तर याच्या रिलेटेड आणखीन जे काही अपडेट असेल तर मी पुढे आले सांगेन. आता नर्सिंगचं वगैरे आलेच ते पण टाकेनच मी. आणि याच्या व्यतिरिक्त काय असतील आणखी DV रिलेटेड डाऊट तुमचे तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपण Q&Aची सिरीज तर घेतोयच मी कंटिन्यू. ठीक आहे, आता खूप सारे क्वेश्चन आहेत, तेवढे मला आता सारखं ऑलरेडी मी टाकलेले आहेत व्हिडिओ, तर चालू आहेत आणखीन पण. जे काही क्वेश्चन मी टाकेन आता उद्या वगैरे टाकेन सकाळी नेक्स्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये आणखीन जे काही क्वेश्चन आहेत ते पण टाकेन. तुमचे काही असतील क्वेश्चन तर याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये टाका, मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन.